एजन्सीकडून गेलेले. त्यांनी मला वरचं काम बोलले की वरचं मला काम करायचं आहे. ह्या हिशोबाने मी काम केलं. थोड्या दिवसांनी त्यांनी मला मालिश करायला स्टार्ट केलं. मी ते पण केले. त्यांनी मला 18 तारखेला डायरेक्ट बोलले की माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांनी पाणी काढ म्हणून. तर मी त्यांच्या मिसेसला बोलले की ते मला असं बोलले म्हणून. तर त्यांनी काय हे केलं नाही. त्यानंतर रात्री मला बोलतात की मम्मी ते मला बोललं की तुम्ही आहे ना, मी माझ्यासोबत थांबा म्हणून असं बोलले ते. आणि मग त्या निघून गेल्या. त्यांच्या ह्याच्यावर मला त्यांनी ठेवून गेले. 24 तारखेला त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरी कामाला आले. ते मला डायरेक्ट बोलले की आज माझं पाणी काढ म्हणून प्रायव्हेट पार्टचं. तुम्ही नाही केलं. तर आमच्या इथे एक बाई आलेली भांडी घासायला. तिच्या बेडरूम लॉक केलं. मला बोलते की तू काय करू नको, ओरडू वगैरे नको. मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बेडरूममध्ये मी धावत गेले. तिथेही त्याने मला लॉक केलं, बंद केलं. ती दिदी गेल्याच्या नंतर मी बाहेर गेले तर दरवाज्यातून त्याने मला ओढत आणलं बाहेर. ओढून आणून दरवाजा लॉक करून स्पीकरला गाणी वगैरे लावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी जोरजोराने बोलते की मला बाहेर जायचंय मला जायचं. एजन्सीला मी बोलतेय तरी त्यांनी मला काहीच हे केलं नाही. मी त्यांना जोरात बोलते की मला बाहेर जायचं मला तुमच्यासोबत नाही राहायचं. तरी पण त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नंतर मग मी बाथरूममध्ये गेले की जेणेकरून बाथरूममधून मला आवाज जाईल. बाथरूममध्ये गेले. बाथरूममधून त्यांनी मला बाहेर ओढत आणलं. बाथरूम लॉक नाही करायचा. त्यांनी बाहेर आणून हे केलं. जबरदस्तीच करण्याचा माझ्यासोबत प्रयत्न केलं. काही तक्रार वगैरे नोंदवले का त्यांच्या विरोधात? हो पोलीस स्टेशनला हे केलंय म्हणून नोंद केलंय मी. मला न्याय मिळालाच पाहिजे. हे कृत्य करणाऱ्यांचं नाव वगैरे काही पत्ता वगैरे माहिती आहे का? हा, डॉक्टर अनिल गर, कोरक नक्षत्रमध्ये राहतात. हस्ता बिल्डिंग 404 मध्ये 403 मध्ये हे राहतात. त्यांची पत्नी प्रीती गर. तिला सगळं माहिती असून तिने काहीच हे केलं नाही. पुढचा पाऊल काहीच उचललं नाही. तोपर्यंत त्या हिशोबाने मी पोलीस स्टेशनला मला यावं लागलं. अजून काही महिला आहेत ताई, काय सांगाल असं जो आहे प्रकार? आमच्यासोबत पण अनिल गर्गनी तसंच केलंय. मी अर्बन कंपनीची प्रोफेशनल आहे. माझ्यासोबत पण त्यांनी तसंच केलंय. मला रूम मध्ये ते माझे चप्पल सुद्धा घेऊन बेडरूम मध्ये घेऊन गेलेले. आणि प्रत्येक रूम त्यांनी लॉक केलेला, पडदा लावलेला. ती पोरगी झोपलेली होती. ही पोरगी 24 तासाचं काम करते तिथं. ती झोपलेली तेव्हा त्यांनी मला बुक केलेला. आणि ते 1 दिवसाचा आधी मला कम्प्लिमेंट देत होते. तुम पटाखा लग रही हो, तुम बहुत खूबसूरत हो, तुम्हारे पती ने तुमको ऐसे क्यों छोड़ दिया, असं ते मला बोलत होते. आणि ते म्हणजे माझ्यासोबत पण जबरदस्ती करायचा त्यांनी प्रयत्न केला. तुम्ही काही तक्रार वगैरे नोंदवली? हो, आम्ही केलो. काही अजून काही आहेत का? मी साक्षीदार आहे. तेव्हा मी तिथंच होती. तेव्हा त्यांनी हिला बुक केलं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी एक प्रकरण हिच्यासोबत घडलं ना, मी खालीच होती. मग ती रडत आली. व तेव्हा आम्ही सर्वांनी एकजुट हो. काय काम करायचे ताई तुम्ही तिकडे? आम्ही अर्बन कंपनीमध्ये घरकाम करायचं, हेल्पचं ते काम करायचं. नमस्कार, मी निलिमा बोलते. मला पण तेच सांगितलं होतं. मी अलिबागवरून आले होते कामाला. मला पण तिने तेच सांगितलं होतं सरांनी का बोलता असं वरवरचं काम आहे. आणि मी तिथे गेल्यानंतर आहे ना, रात दिवस नुसती मालिश करायला लागत होती. आणि नंतर त्यांच्यासोबत आहे ना बेंगलोरला घेऊन गेले. आणि बेंगलोरला घेऊन गेल्यानंतर आहे ना त्यांची बायको गार्डनमध्ये गेले होते. आणि ते आहे ना डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन चढले. मी त्यांच्या बायकोला सांगायचा प्रयत्न केला तर ती मला म्हणते काय तू बोलते त्याच्या अंगावर चढले असेल. म्हणून मी कायच बोलले नाही. मी घाबरून रडायलाच लागले. तर तिने मला रात्रीचं 2 वाजता आहे ना सर बाहेर काढलं आणि माझ्या अंगावर लाथ मारली. आणि मला बोलायला लागली तुला जेवायला पण देणार नाही. मला 2 दिवस जेवायला पण दिलं नाही तिने. याच्या प्रकरणामध्ये काही तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली होती का ताई? कोणत्या पोलीस स्थानकामध्ये? नाही, तेव्हा मी कुठे नोंदवली नव्हती. पण आज मी सर नोंदवले पोलीस स्टेशनमध्ये ठाण्यात. ताई, तुम्ही त्या एजन्सीमध्ये जे काम करतायत त्या एजन्सीवाल्यांना काही तुम्ही ह्याच्याबद्दल जे काही ते माहिती वगैरे दिली होती का? हो, एजन्सीला मी आदल्या दिवशी मी फोन केला एजन्सीला बोलले की असं एजन्सी मला बोलली निघ. त्याच रात्री माझ्यासोबत हे झालं. त्याच्यावर मी स्वतःहून निघाले. त्या एजन्सीने काही कारवाई वगैरे केली का? त्या म्हणजे आता जर ती एजन्सी आहे ती एजन्सीने काही त्यांना जी आहे ती काही हे केलं का? तक्रार त्यांच्या विरोधात काही तक्रार? नाही. दुसऱ्या दिवशी एजन्सीला मी रेकॉर्ड पाठवता. एजन्सीने मला फोन केला आणि मला बोलते बघ तुला आम्ही काढायला सांगितलं, आम्ही तुला काढलं. तुझा पेमेंट होता, आम्ही तुझा पेमेंट दिला. त्याच्यानंतर तुझा आणि आमचा कॉन्टॅक्ट संपलं. जे बोलायचं होतं ते त्याला मी बोलून झाले. आता तुला कंप्लेंट करायची, तू बिंदास कंप्लेंट कर. आणि कंप्लेंट करून मी एजन्सीला दुपारी 2-2:30च्या आसपास एजन्सीला मी फोन केला 3-3:30च्या. एजन्सीने माझा फोनही रिसिव्ह नाही केला आणि अजूनपर्यंत एजन्सीचा मला फोन नाही आलाय. जेव्हा मी कंप्लेंट केली त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की एजन्सीला कॉल कर. एजन्सीला मी फोन केला, एजन्सी मला आलीच नाहीये. अजूनपर्यंत एजन्सीने मला फोन केला नाही.
काही तुम्हाला असं वाटतंय का पत्नी सहकार्य करते डॉक्टर? हो सर, आमच्यासमोर पण नागरिक पाहिजे, त्यांना पण शिक्षा दिलं पाहिजे, कारण की ती पण एक स्त्री आहे. तिला सगळं माहिती आहे, माहिती असल्यावर पण ती असं करते, तर त्यांना शिक्षा दिली पाहिजे. काही महिला आयोगाची वगैरे भेट घेणार आहात का तुम्ही? हो आम्हाला गरज महिला आयोगाकडे काही न्याय मागणार आहात का? हो मागणार. आपल्याशी समाजसेवक संगम डोंगरे जोडले गेलेले आहेत. संगम सर, असा जो प्रकार आहे ठाण्यामध्ये जो आहे घडलेला आहे, काय कसं बघता? मी तर म्हणतो तो अनिल गर्ग ना, अनिल गर्ग आहे ना, त्या भडव्याला इतर चापटवलं पाहिजे. अरे लहान ही मुलगी त्याच्या मुलीच्या वयाची आहे, अष्टीन चाळे करायला लावतो. हे प्रत्येक हे गरीब आहे बिचारे, या बिचाऱ्या गरीबांना ते कामाला बोलवतात, काम करून घेतात. अहो वेळ जेवायला पण देत नाही. या मुलीला शिळं अन्न खाऊ घालतात, या पोरीला शिळं अन्न खाऊन गेलेला त्रासही झालाय. आणि अशा प्रकारे महिला जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी स्वतः दवाखान्यात गेले. मी त्यांना बोलले की मी दवाखान्यात जाते. लक्ष्मीपूजनच्या अगोदर 3-4 दिवस मी दवाखान्यात गेले. मला एमसीचा प्रॉब्लेम होता. माझ्या एमसीच्या गोळ्या त्यांनी काढून ठेवलं. का की तुला एमसी आली तर आमची पूजा राहील, ह्या हिशोबाने त्यांनी मला गोळ्या दिलं नाही. मी दुसऱ्या मॅडमना फोन केला की मॅम असं झालंय, मला गोळ्या तुम्ही पाठवून द्या, क्योंकि मला त्रास होत होता, ह्याने मी हे केलं. तरी त्यांनी काहीच केलं नाही. नंतर मग मला एमसी आली, मी सोनोग्राफी केलं. तर सोनोग्राफीमध्ये मला थोडा प्रॉब्लेम आहे, ह्याचा खर्च त्यांनी द्यावा मला, कारण की त्यांनी माझ्याशी असं वागलेत.